काही दगडा पडायला लागलाय. नेम लागतोय काय रे? हा घे. जरा चुकलंय बघ. पाड पाड लवकर पाड. यस. नाही एक तर पाडलाय भावानं खाली. हे काय पडतोय का नाही? कमी पाडू रे. गाईज काका तर दगडान आंबे पाडणार आहेत. पडला बघ. हे बघा, काय 2 पाडले. हे बघ तिसरा पडला. यस. आणि अशा प्रकारे हे बघा आंबे पाडलेले आहेत खाली. तर काही ओमकार पाय तसल्या मारायला लागले. खरं ओमकारला का आंबा पडणार आलाय. पाड लवकर पाड. बघ व्हिडिओ करायला मगापासून मारदा. आम्ही इकडे डुचकीत मारशील माझ्या. काहीच ही 5 दगड आहेत. या 5 दगडामध्ये जर ओमकारनं थांब 1 मिनटं थांब असू दे. ह्यो इथं आंबा आहे. हा जर आंबा पाडल्या तर मी ओमकारला एक गिफ्ट देणार आहे. तर स्टार्ट ओमकार स्टार्ट. 5 दगड आहेत. 1 2 बघ 3 लास्टची 2 दगड आहेत. जर 2 दगडात पाडलास तर तुला गिफ्ट लास्टचा 1. आणि ओमकार हारलेला आहे पाहिजे. जर 5 दगडात येणं जर आंबा पाडला असता तर याला मी एक छानसं गिफ्ट देणार होतो. तर एक आणि एक चान्स घे. चल 6 तरी बी पडलेलं नाही भावाला. चल 7वा बी घे तरी पडलेलं नाही. आणि अशा रीतीनं गेम ओव्हर झालेला आहे ओमकार. बस तुला 7 चान्स दिलेले मी तरीसुद्धा पडलेलं नाही. त्यामुळे तुला तरी पण मी एक छोटंसं गिफ्ट देणार आहे तुला. बट पाडला असताच तर मी चांगले गिफ्ट देणार होतो तुला अजून. तर चलो गाईज मी पैज हारलेलो आहे. आता काकांना पैज लावणार आहे. तर काकाने 5 दगडात यो आंबा पाडल्याने तर काकांना मी गिफ्ट काय देणार गिफ्ट? चल हे 5 दगड आहेत. जरा मागे जा. ते तुला दोन्ही पण येणार ते शॉर्ट्स. मी पण दिसायला पाहिजेत आणि आंबा पण दिसायला पाहिजेत. दिसतोय का? दोघं पण दिसतोय. हा 1 दोन चान्स मिक्स. 2 चान्स मिस झालेले आहेत मित्रांनो. 3 आहेत अजून माझ्याकडे चान्स. मी 100% पाडणार 3 असं वाटायला लागले. बट बघूया लास्टचे 2 चान्स आहेत. 4 काकाने आंबा पाडलेला आणि काका विन झाल्यात. यस मला कॉन्फिडन्स होता गाईज. आणि मी आंबा पाडलेला आहे. तो ओमकार मला गिफ्ट देणार. काय देणार गाईज? हे पडलेले जे मँगो आहेत आंबे त्यात आम्ही गोळा करून घेऊन जाणार घरी. मस्तपैकी याचं लोणचं करंबली करणार. करंबली मस्तपैकी. आणि तर चला तर हे भरपूर आंबे पाडलेले आम्ही कच्चे. तर घेऊन जातो आणि हे जी करंबली करतो त्याचा पण व्हिडिओ आम्ही करणार आहे. तो पण तुम्ही पुढं बघाल. तर चलो तर गाईज काजू पण वेचून झालेले आहेत आमच्या आता. आणि आम्ही चालू आहे आता घरी. तर आता मग करवंद भेटतात का बघूया. असेल तर तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळतील. नसतील तर नेक्स्ट वीकमध्ये जेव्हा मी गावी येणार आहे तेव्हा नक्की बघायला मिळतील. आता मी म्हणजे मागच्या ह्याच्यामध्ये तुम्ही बघितलं असाल म्हणजे मागच्या थोड्या वेळापूर्वी की थोडेफार पिकलेले आहेत. अजून म्हणावी तेवढे पिकलेले नाहीत बट लागलेले आहेत भरपूर. हे सगळ्या करवंदीच्याच जाळ्या आहेत. त्यामुळं नेक्स्ट इकडं थोडी पिकली आहेत बघा. तर काढतो थोडी आणि तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो. तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. थँक्यू. काहीच मेहनत करावं लागणार आहे. आंबट आहे काय हे वाटत केलं ती प्रश्न जरा पुढे. तुला छान आहे. हो गोड आहेत. तर मित्रांनो नक्की माझ्यासोबत करवंद खायला या. मी दर वीकमध्ये गावी असतोय. त्यांना कोणाला यायचं त्यांनी नक्की मेसेज मला करा आणि या तुम्ही. तुमचं ऑलवेज वेलकम आहे. आणि हा आसपासचा परिसर बघू शकताय तुम्ही. पूर्ण दाखवलं एकदम पूर्ण असं जंगल आहे. आणि या म्हणजे वातावरणामध्ये एवढं जबरदस्त वाटते फिरायला पण. खूप भारी वाटतं आहे जंगला. म्हणजे एक मानसिक समाधान आपल्याला मिळते. आणि एक म्हणजे जेव्हा आपण काम करत असतोय जेव्हा सिटीतून इकडे येतोय तेव्हा पूर्ण रिलॅक्स वाटतं इकडे आल्यानंतर. एकदम बेस्ट वाटते. तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा.
व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. काहीच रस्ता पण बघा कसा आहे, म्हणजे प्लेन रस्ता नाही आहे पूर्ण, म्हणजे असं वरती आम्ही आलो आहे डोंगरामध्ये, त्यामुळे बघा असं चढती वरती असं. आणि हे म्हणजे हा निसर्ग बघा असला जबरदस्त वाटते आल्यानंतर इकडं. खूप करवंद आहे तिकडं, खूप चारं आहेत. त्यानंतर इकडं भरपूर काजू लागलेले आहेत. वैष्णवी पडणार होती बघा आता. बघा इकडे पण पिकल्यात बघा जरा, या साईडला भरपूर पिकल्यात की रे, ऐक की मोठी मोठी आहे त्याला बघ. वैष्णवी काढ जरा. थँक्यू. ओंकार कुठे गेला? तर काहीच वैष्णवी आणि ओंकार रस्ता विसरलेले आहेत. कुठल्या साईडला आहे वैष्णवी आता? आता हे बघ गाईच 2 रस्ते आहेत. ह्या साईडला एक गेलेला आहे इकडं आणि इकडे. हा बघा तर अवघड होणार सगळं, फसलेलं आहे कारण मग आम्ही पुढे गेलो त्यामुळे आम्हाला एवढं लक्षात येत नाही आहे. बघूया आता. तर काहीच ह्यांना रस्त्याचं कन्फ्युजन व्हायला लागले, त्यामुळे भरपूर अवघड झाली. इथं अशा मध्य ठिकाणी आणून ठेवले, इथं रस्ताच नाही आहे कुठं जायला. इकडे या प्लॉटमध्ये येऊन थांबलो आहे, हा रस्त्याने इकडून आलो आहे आणि इकडे येऊन थांबलो. इकडे रस्ताच नाही आहे काय, बघू शकताय. आता काय करायचं अवघड झालेलं आहे. काय सांगा काय करायचं आता, कुठनं जायचं, कुठनं जायचं आता? तर काहीच बघतो जरा मीच काहीतरी आता. त्याचे काय पर्याय नाही आहे. तर चलो बघतो आता रस्ता का होतोय काय, आणि मग पुढे व्हिडिओ कंटिन्यू करतो. चलो. तर गाईज हे बघा शेतकऱ्यांनी असं हे बांध ओढून नवीन काजूची झाडं लावल्यात, हे बघू शकता इकडं. म्हणजे आमच्याकडं काजू भरपूर मोठ्या प्रमाणात येतोय आणि रस्ता सापडलेला आहे गाईज आम्हाला थोड्या परिश्रमानंतर. ओंकारनं आणि वैष्णवीनं शोधून काढला आहे. जरा चुकून दुसऱ्या रस्त्याला गेलेलो आम्ही, त्यामुळे जरा चुकलेलं. तर चला आता ह्या रस्त्यानं घरी जाऊया. हे बघा डोंगराळ टेकावर आलो आहे. इथे बघा हे गाव दिसतंय, एवढ्या लांब आलो आहे आम्ही, हे बघू शकताय. या आसपासची सगळी गावं दिसतात तिकडनं, एवढ्या वरती टेकडाला आलो आहे. आता इथून खाली एवढं उतरून जायला पाहिजे आम्हाला. तर चलो चला. तर गाईज मला नवीन एक नाव रस्त्याचं ऐकायला मिळायला लागलं आहे यांच्याकडनं, तांबडी घसारत म्हणे, तांबडी. कारण इकडची ही माती बघू शकताय, एक मिनटं तुम्हाला दाखवतो. तर ही माती लाल आहे, हा बघू शकता, हा लाल कलर मातीचा आहे, त्यामुळे म्हणतात काय तांबडी घसार दिला. हां म्हणजे काय काय नावं असतात बघा रस्त्याची इकडे भारी भारी गावाकडे. हे लोकेशन बघा तुम्ही कसलं जबरदस्त आहे. हे इकडं बघा असं झाडं वगैरे एवढे आहेत बघा, जंगल कसलं जबरदस्त आहे बघा इकडचं. खूप भारी वाटते इकडे या दोघांच्या सोबत यायला. त्यामुळे बरेचसे व्हिडिओ आम्ही आता यांच्यासोबतच करायला लागलो आहे, कारण हे दोघं म्हणजे खूप इंटरेस्टेड पण आहेत आणि लाजत पण नाहीत. त्यामुळं मला 2 पात्र मिळालेत चांगली. तर यांच्यासोबत बरेचसे व्हिडिओ आता तुम्हाला बघायला मिळणार. तर हे गाईज हे बघू शकता, झाड केवढं मोठं आहे बघा, हे भरपूर जुनं आहे बघा, केवढं मोठं झाड आहे बघा हे. गाईज हा रस्ता बघा, रस्त्यानं लोक जा ये करतात पावसाळा उन्हाळ्यामध्ये. तर काय परिस्थिती आहे बघा, म्हणजे आत्ताच एवढा प्रॉब्लेम आहे, पावसामध्ये काय परिस्थिती होत असेल बघा. तरी बी शेतकरी काय पर्याय नसतो आहे. इकडं त्यांची प्रत्येकाची शेतं आहे, त्यामुळं या लोकांना यायला लागतं इकडं आम्हाला. तर हे बघा पूर्ण असं हे पूर्ण चिखल आणि पूर्ण रस्ता कसा एकदम घनदाट आहे बघा. तर काहीच दगडं बघा की एवढी तिकडं, रस्ता खूपच बाद झालेला आहे. हा पावसामध्ये खूप अडचणी निर्माण करतो इकडं, म्हणजे होतात इकडं जायला शेताकडं, असलं खतरनाक वाटते बघा. त्यामुळे नक्की जंगल सफारीसाठी या तुम्ही आमच्यासोबत. चलो. तर गाईज वरतून आम्ही इकडून ह्या रस्त्यानं म्हणजे खाली चाललो आहे आता घरच्या दिशेने इकडं. तर हे झाड बघा, अरे बापरे, हे केव्हा पण पडू शकते पूर्ण, म्हणजे त्याचा बेस खालचा गेलेला आहे. तुम्हाला वरतून हे झाड पण दाखवतो आहे बघा, पूर्ण गेले, हे झाड वाळले पूर्ण. हे खूप रिस्की आहे आता लोकांसाठी. पूर्ण वाळू ही माती पण बघा 2-3 प्रकारची माती आहे, लाल पण आहे, काळी पण आहे, त्याच्यानंतर व्हाईट कलरची पण माती आहे.
अरे ओंकार कुठं चढलीस? खाली उतर की रे. हे बघा गाईज ह्या झाडाच्या खालचं पण पूर्ण याचा बेस गेला आहे बघा. ओंकार तिकडे काय करायला लागलाय. अरे ये खाली स्पायडरमॅन सर काय. गावच्या पाण्याच्या टाकीचं काम पण जवळजवळ पूर्ण होत आलं आहे. हे बघा गावच्या पाण्याच्या टाकीचं. आणि इकडं छोटासा तलाव पण आहे. यामध्ये कमळ भरपूर आहेत. इकडं जुनी विहीर पण आहे. हे कमळ बघा तुम्हाला झूम करून दाखवतो थांबा. कमळ भरपूर आहेत याच्यामध्ये बघा. कमळ आहे बघा भरपूर कमळ आहे त्यामध्ये. बघा पण आहे की इथे हे पक्षी. फायनली पाण्याची टाकी गावची आली म्हटल्यावर गाव आलेच. आणि हे बघू शकता इकडे माझ्या पाठीमागं गाव आहे. तर व्हिडिओचा एंड करूया आता आणि घरी जाऊया. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि आमचे असेच नवीन नवीन व्हिडिओ आम्ही टाकत जाऊ. माझ्यासोबत माझे हे दोघं सोबते आहेत, वैष्णवी आणि ओंकार. पुढच्या म्हणजे जे ब्लॉग करीन त्यामध्ये जेव्हा मी गावी येणार तेव्हा ब्लॉग करणार तेव्हा हे असणार माझ्यासोबत. तर मित्रांनो सपोर्ट करा आणि जास्तीत जास्त प्रेम द्या. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. बाय. तर गाईज आता जंगल सफारी आमची झालेली आहे. आम्ही फिरून आले, कंटाळा आला आहे. शुभांगीने खास मस्त अद्रकवाली चाय आणि खारीचा आस्वाद आम्ही घेतो. थँक्यू. तर मित्रांनो भेटूया आता नेक्स्ट व्लॉगमध्ये. आणि माझ्या चॅनलला लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका. आणि नक्की सबस्क्राईब करा चॅनल आणि जास्तीत जास्त तुमचं प्रेम द्या. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. बाय.